आज होता दवाखान्यातला दुसरा दिवस. मग काय, आता मी असं बांधलं कारण की मला तिथं खूप थंडी लागत होती आणि थंडीमुळे माझं डोकं दुखते. त्याच्यामुळे मी पूर्ण असं फिट बांधून घेतलं. त्याच्यानंतर आमचा बाळ तर झोपेल होतं, पण बाकीचे आजूबाजूचे रडतच होते. हे पाहून मग बाळाची मम्मी उठली. बाळाची मम्मी मग बाकीच्या बाळाला पाहू लागली. आमचे बाळ सोडून बाकीच्या बाळाला पाहू लागले. त्याच्यानंतर रतननी मस्त असे बिस्किटं वगैरे पाणी वगैरे घेऊन आले आम्हाला. आणि नंतर का आमचं पण बाळ उठलं. आम्हाला असं वाटलं रडतच नाही, पण आमचं पण बाळ थोडं थोडं रडतच होतं. मग काय, बाळ उठलं, बाळाला घेतलं, त्याला शांत करायचे प्रयत्न चालूच होते आमचे. त्याच्यानंतर मग हे बघा, आम्हाला आमचे दादा भेटायला आले होते. ते वगैरे भेटल्यानंतर मग बाळाचे काका आणि बाळाचे मामा आले होते, जे की बाळाच्या मामाचा राऊंड चालूच राहत होता. मग बाळाचे मामा वगैरे भेटायला आले आणि त्यांना तर काही पाहू देत नव्हते तिथं काही सहसा कोणालाच दाखवत नाहीत. जोपर्यंत सुट्टी होत नाही तोपर्यंत बाळ कोणालाच पाहू देत नाही. मग नंतर मग ते निघून गेल्यानंतर मग आमचे गौतम दादा, मी आणि रतन हे जेवायला बसलो तिघंजणं. जेवण वगैरे झाल्यानंतर मग आमचं पण बाळ परत शांत झालं. मग झोपून गेलं. मग झोपून गेल्यानंतर आम्ही पण मस्त असं